हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायोगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अपात्र आणि पात्र विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे तिच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आता खूप जणांचे प्रश्न आहेत की आरोग्य सेवक 40% निकाल आता लागून बरेच दिवस झालेले आहेत. आता अंतिम नियुक्ती कधी देणार आहेत? तसेच आरोग्य सेविकाबाबत काही जिल्हा परिषदांचे अंतिम निकालच लागलेले नाहीत, तर त्याबाबत काय अपडेट आहे? आणि सर्वात मुख्य म्हणजे आरोग्य सेवक 50%ची आता सध्या काय स्थिती आहे, हे सर्व अपडेट्स जे आहेत ना ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओ जे टाकणार आहे त्यामध्ये आपण देणार आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ही पात्र व अपात्र यादी यामध्ये सूचना दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात क्रमांक इथे दिलेला आहे बघा. त्यानुसार खालील पदाकरिता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने या पदाकरिता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. या PDF मध्ये खाली तुम्हाला यादी दिसेल. थोड्याच वेळात आपण ती यादी पाहणार आहोत. जर या यादीबाबत तुमचं जर यामध्ये नाव असेल, तुम्हाला काही आक्षेप हरकत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, हा जो ईमेल ID दिलेला आहे या ईमेल ID वर 8/1/2025 म्हणजे उद्यापर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हरकती पाठवायच्या आहेत. मग जे आक्षेप प्राप्त होतील त्याच्यानुसार सुधारित गुणवत्ता यादीनुसार मूळ कागदपत्र पडताळणी आणि जी काही समुपदेशन प्रक्रिया असेल त्याच्या सूचना ज्या असतील त्या तुम्हाला इथे वेबसाईटवर मिळतील किंवा आपल्या चॅनलवर मिळतील. पोस्टचं नाव आहे बघा, लॅब टेक्निशियन. ही पहा इथं पूर्ण यादी दिलेली आहे. यामध्ये तुमचं नाव आहे, इथं तुमची जन्मतारीख आहे, इथं कॅटेगरी आहे तुमची, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केला होता याची माहिती आहे, तुमचं 12वी सायन्सचं पर्सेंटेज दिलेलं आहे, बेसिक क्वालिफिकेशनची माहिती आहे आणि लास्ट इयरमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज होते तुमच्या बेसिक क्वालिफिकेशनमध्ये त्याची माहिती इथे आहे. हायर क्वालिफिकेशनची माहिती दिलेली आहे. हायर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला लास्ट इयरला किती मार्क होते त्याचा पर्सेंटेज इथे दिलेला आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला जर काय असेल तर इथं त्याची माहिती दिलेली आहे. इथं 50% ऑफ बेसिक क्वालिफिकेशन कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि हायर क्वालिफिकेशनसाठी 20 मार्क दिलेले आहेत, त्याची माहिती इथे दिलेली आहे. आणि तुम्हाला जो अनुभव असेल तर त्याबद्दल तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत त्याची माहिती इथं आहे. टोटल तुम्हाला 100 पैकी किती मार्क होतात त्याची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही एलिजिबल आहेत की नाही त्याची माहिती इथं 24 नंबर तक्त्यामध्ये दिलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. अशी एवढी लिस्ट आहे. तर जर तुम्हाला काही शेरा दिला असेल, रिमार्क दिला असेल, तर ते तुम्ही तुमचं नाव असेल त्या नावापुढं पाहून घ्या. हे बघा, अशी एवढी मोठी लिस्ट आहे. हे पहा, याबाबत जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी नक्की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. एका सबस्क्रायबरने मला ठाणे NHM जाहिरातीबद्दल विचारले होते की त्यांनी ऑक्टोबरमध्येच त्याचा फॉर्म भरला होता, परंतु अजूनसुद्धा त्याबाबत काही अपडेट नाही आहे. तर त्यानुसार मी सुद्धा या जाहिरातीबद्दल अपडेट चेक केला, परंतु अजून काही अपडेट आलेला नाही आहे. जसा याविषयी काही अपडेट येईल तशी माहिती आपल्या चॅनलवर टाकल्या जाईल, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.